नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज काही ताईंची ऑर्डर होती ती आपण बघूया. तर सगळ्यात आधी दादरवरून एका ताईंची ऑर्डर होती. तर त्यांनी एका छोट्या मूर्तीसाठी स्वामींचे हे वारकरी सेट बनवून घेतलेला आहे. तर हे नेहमीप्रमाणेच आहे. स्वामींसाठी शेला, त्यानंतर धोती आणि त्यासोबत आपला हा जो मुकुट आहे वारकरी तर तो. तर असा हा पूर्ण सेट असणार आहे. हा स्वामींच्या 10 ते 11 इंचपर्यंतच्या मूर्तीसाठी आहे आणि त्यानंतर ताईंकडे 11 इंचाची स्वामींची वरदहस्त मूर्ती आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा हे वस्त्र बनवून घेतलेलं आहे. तर आता हा जो कलर आहे म्हणजे ही जी बॉर्डर आहे ती नेहमीप्रमाणे थोडी वेगळी आहे. म्हणजे बॉर्डर सेम आहे, फक्त कलर थोडा वेगळा आहे. नेहमी जी बॉर्डर असते ती चॉकलेटी किंवा लाल अशा कलरमध्ये येते, पण आता ही ऑरेंजमध्ये आहे आणि हा कलर खरंच खूप छान आणि फ्रेश दिसतो. तर पहिल्यांदा या कलरमध्ये हे वस्त्र शिवलेले आहे. तर ही धोती हाशेला जरा वेगळ्या पद्धतीने हा जो फेटा आहे तो बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही जी टोपी आहे तर ही ह्या धोती सेटवरती बनवली आहे. ताईंची ही ऑर्डर आहे. तर या ताईंनी सुद्धा छान असा धोती सेट घेतलेला आहे. त्यामध्ये धोती जी आहे ती गोल्डन कलरमध्ये न घेता छान अशी ऑरेंज कलरमध्ये घेतलेली आहे आणि हा कलर जो आहे तो खरंच खूप छान दिसतो आणि याच्यासोबत मॅचिंग असं हा जो शेला आहे तर तो बनवलेला आहे. तर हे जे दोन कलरचं कॉम्बिनेशन आहे ते थोडं वेगळं आणि त्यानंतर ही याच्यावरती पेशवाई बनवलेली आहे. तर 5 इंच स्वामींच्या मूर्तीसाठी ही धोती सेट जो आहे तो बनवलेला आहे. त्यानंतर पुढची ऑर्डर आहे पुण्यावरून शिवानी ताईंची आहे. तर ह्या ताईंनी ह्या आधीसुद्धा स्वामींसाठी बरेच वस्त्र घेतलेले आहेत. तर यावेळेस त्यांनी स्वामींच्या 3 इंच मूर्तीसाठी हे वस्त्र घेतलेले आहे. ह्याच्यामध्ये छान असं खणामध्ये हे वस्त्र तयार केलेलं आहे. आता याला इथे टाका येतो, पण हे आत्ताच बनवले त्यामुळे याला टाका वगैरे दिलेला नाही. तर छान असं हे स्वामींसाठी वस्त्र आहे आणि हे घातल्यानंतर स्वामींना जेव्हा हे घातल्या जाईल तेव्हा खूप छान आणि सुंदर दिसणार आहे. त्यानंतर याच्यावरती फेटा हा असा असणार आहे. तर हे जे कलर कॉम्बिनेशन आहे हे खरंच खूप छान आहे. आणि त्यानंतर पुढचं वस्त्र जे आहे ते सुद्धा छान असं खणामध्येच बनवलेलं आहे, येलो कलरमध्ये. आणि त्याला बाजूच्या साईडनी छान असे काठ वगैरे लावून घेतले. त्यानंतर याच्यावरती ताईंना कंथा टोपी मी एक बनवून दिली. आणि यानंतर पुढचं जे वस्त्र आहे तर ते छान असं हा बेबी पिंक कलर आहे आणि खरंच खूप छान आणि फ्रेश असा कलर आहे. तर हे सगळे वस्त्र जे आहे ते ताईने 3 इंचाच्या मूर्तीसाठी बनवून घेतले. त्यानंतर याच्यावरती सुंदर अशी ही पेशवाई बनवलेली आहे. तर हे सुद्धा 3 इंचाच्या मूर्तीसाठी आहेत. आता तुमच्याकडे जर स्वामींची 3 इंचापासून ते 12 इंचापर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त मोठी मूर्ती असेल त्यासाठी तुम्ही हे जे वस्त्र आहे किंवा धोती सेट आहे तर ते बनवून घेऊ शकता. पण अगदीच 2 किंवा 2.5 इंचाच्या मूर्तीसाठी हे वस्त्र बनवलं जात नाही, कारण ते म्हणजे स्वामींचं डोक्याचा जो घेर असतो तो अगदी छोटा असतो, त्यामुळे ते वस्त्र येत नाही. आता हे 3 इंचासाठी आहे तर हेच म्हणजे अगदी अंगठ्यामध्ये सुद्धा बसत नाही एवढे छोटे हे टोप आहे. त्यामुळे स्वामींच्या 3 इंचापासून ते पुढच्या इंचाच्या मूर्तीपर्यंत तुम्ही हे वस्त्र जे आहे ते बनवून घेऊ शकता. त्यानंतर हा एक सुंदर रामा ग्रीन कलर आहे. तर ह्याचासुद्धा कलर आणि डिझाईन थोडी यावेळेस वेगळी आहे. त्यानंतर सुंदर असा हा फेटा ताईंनी बनवून घेतलेला आहे. तर प्रत्येक वस्त्रावरती वेगवेगळे फेटे यावेळेस बनवले त्यांच्यासाठी. प्रत्येक वस्त्रावरती वेगवेगळे जे फेटे आहेत तर पेशवाई असेल, कंथा टोपी असेल ते त्यांना मी बनवून दिले. तर तुम्हालासुद्धा असे वस्त्र हवे असतील तर खाली माझा नंबर दिलेला आहे त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा आणि स्वामींसाठी छान आणि सुंदर असे वस्त्र ऑर्डर करा. आता तुमच्याकडे जर स्वामींची मूर्ती असेल आणि तुम्हाला त्यांचं माप कसं घ्यायचं हे माहिती नसेल तर आपल्याकडे टेप असतो. टेपनी डोक्याचा घेरा जो आहे तो घ्यायचा. त्यानंतर आपण जशी शॉल वगैरे स्वामींना देतो त्याची किंवा आधी तुमच्याकडे जर स्वामींची शॉल असेल, वस्त्र असेल तर त्याची तुम्ही लांबी आणि रुंदी सांगायची आहे. किंवा तुमच्याकडे टेपसुद्धा नसेल तर दोऱ्याच्या सहाय्याने ते माप घ्यायचं आणि त्यानंतर ते माप स्केल पट्टीवरती मोजून तुम्ही सांगायचे. तर त्याने काय होतं, स्वामींना जे फेटे किंवा जे वस्त्र आपण बनवते ते छान प्रकारे बसतात. तर तुम्हालासुद्धा स्वामींसाठी असे वस्त्र हवे असतील तर खाली माझा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा आणि छान आणि सुंदर असे स्वामींसाठी वस्त्र ऑर्डर करा.
पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर पुण्यावरून प्रज्ञाताईंची ही ऑर्डर आहे. त्यांनी देवघरासाठी 15x15चं हे आसन जे आहे ते बनवून घेतलेलं आहे. तर हे खणामध्ये बनवून घेतलं आणि याला लेस जे आहे ते त्या कलरनुसार मी इथे लावलेली आहे. तर खालच्या बाजूने सुद्धा याला देवघरातलं जरी आसन असलं तरी याला खालच्या बाजूने सुद्धा छान असं अस्तर लावलेलं आहे आणि लेससुद्धा त्याला म्हणजे सूट होईल त्यानुसार लावलेली आहे. आता प्रत्येक कलर वरती लेस जी आहे ती वेगवेगळी लावली जाते. तर आता हे खणामध्ये आहे. तुम्ही याच्या जागी वेल्वेटमध्ये सुद्धा देवघरासाठी आसन जे आहे ते घेऊ शकता. आणि त्यानंतर दुसरं आसन छान असा हिरवा कलरमध्ये आहे. तर यालासुद्धा डार्क पिंकमध्ये अशी लेस मी लावून घेतलेली आहे आणि प्रत्येक आसनाला खालच्या साईडने अस्तर लावलेला आहे. तर हे 15x15चं आहे. आता तुमच्या देवघराची साईज किती आहे, म्हणजे तुमच्या देवघराचं जे माप आहे त्या मापानुसार तुम्ही देवघरासाठी आसन बनवून घेऊ शकता. तर ह्या ताईने तीन आसन बनवून घेतले आणि तिन्ही पण या खणामध्येच बनवून घेतले, फक्त कलर वेगवेगळे आहेत. त्यानंतर पुढचा हा कलर जो आहे तो राणी कलर, खूप छान आणि सुंदर असा हा कलर आहे. आणि याच्यावरती छान अशी पिवळ्या कलरची मी इथे तर याऐवजी तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये सुद्धा घेऊ शकता. तर तीनही जे आसन आहे ते छान सुंदर अशा कलरमध्ये आहे आणि त्या ताईंनी हे बनवून घेतलेले आहे देवघरासाठी. त्यानंतर त्यांची पुढची ऑर्डर आहे ती म्हणजे छान अशी विठ्ठल रुक्मिणींच्या मूर्तीसाठी. तर त्यांच्याकडे 10 इंचाची विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. तर त्यानुसार मी मागे मोठ्या एका मूर्तीसाठी म्हणजे 18 इंचाची मूर्ती होती, त्यासाठी छान अशी ही लेयर जी आहे ती ठेवलेली होती. तर ताईंच्या या मूर्तीसाठी सुद्धा अशीच लेयर जी आहे ती समोरच्या साईडने ठेवली. आता घातल्यानंतर हे असं काहीतरी दिसणार आहे विठ्ठलाला. आणि त्यानंतर हे 2 प्लेट जे आहे त्या आजूबाजूने ठेवलेले आहे, कारण हातामधून जो पोशाख वरचा जो कुर्ता आहे तो घातला जात नाही, त्यामुळे हे आपण असं गोल राऊंडमध्ये फिरवून विठ्ठलाला घालतो. त्यामुळे ह्या छान अशा 2 जाड प्लेट ज्या आहेत त्या 1 ते 1.5 इंचापर्यंत मी ठेवलेल्या आहे. त्यानंतर याच्यावरती जी धोती आहे ती त्यांनी छान अशी जांभळ्या कलरमध्ये बनवून घेतलेली आहे. आता प्रत्येक वेळेस देवघरासाठी आसन असेल, स्वामींसाठी वस्त्र असतील किंवा विठ्ठल रुक्मिणीसाठी किंवा राधाकृष्णासाठी जर तुम्ही ड्रेस वगैरे बनवता तर त्यासाठी तुमच्या आवडीनुसार कलर घेतला जातो आणि त्यानुसार तुम्हाला बनवून दिले जाते. कोणतेही ड्रेस किंवा वस्त्र जे आहे ते मी बनवून ठेवत नाही, तुम्ही सांगितल्यानंतर ते बनवल्या जातात. त्यानंतर रुक्मिणीसाठी छान अशी ही साडी शिवून घेतलेली आहे. तर हिला छान अशा प्लेट मी इथे पाडून घेतलेल्या आहे, जेणेकरून जशी साडी आपण नेसतो ना तशा त्याच्या छान छान अशा प्लेट्स दिसतील आणि जशा आपल्या साडीच्या मिऱ्या येतात तशाच ह्या देवीला घातल्यानंतर याच्या प्लेट ज्या आहेत त्या अशा पडणार आहे. आता माझ्याकडे एवढ्या मोठ्या इंचाची मूर्ती नाही आहे, त्यामुळे हे घातल्यानंतर काही असं दिसणार आहे. तर आता पदर आहे ना मी थोडा लांबच ठेवला, कारण बऱ्याच वेळा वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे कधी सरळ किंवा कधी 2 साईडने म्हणजे 2 वेळा फोल्ड करून आपण पदर जो आहे तो घालू शकतो, म्हणजे असा व्ही आकाराचा थोडा शेप येतो, तर तो सुद्धा छान वाटतो. त्यामुळे पदर जो आहे तो मी थोडा मोठाच ठेवला. त्यानंतर तुम्ही असा सुद्धा देऊ शकता, खूप छान दिसतो. तर घातल्यानंतर ही साडी जी आहे ती अशी काहीतरी दिसणार आहे आणि हे घातल्यानंतर आहे ना छान असं चोपून दिसणार आहे. तर अशी ही रुक्मिणी देवीची साडी. आता बऱ्याच वेळा जेव्हा मी वस्त्र बनवले तेव्हा धोती आणि साडी जी आहे ती सेम कलरमध्ये आणि वरचे कुर्ता किंवा ब्लाऊज जे आहे ते सेम कलरमध्ये, पण यावेळेस ताईंनी वेगळं थोडं कलरमध्ये बनवलं. म्हणजे त्यांनी धोती जांभळ्या कलरमध्ये आणि कुर्ता गुलाबी कलरमध्ये, त्यानंतर रुक्मिणी देवीचं जे ब्लाऊज आहे ते जांभळ्या कलरमध्ये आणि हे गुलाबी कलर साडी गुलाबी कलरमध्ये असं बनवून घेतलं. आता हे खरंच थोडं वेगळं आहे आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसणार आहे. त्यानंतर त्यांच्याकडे जी मूर्ती आहे ना त्याला वरच्या साईडने ब्लाऊज घातल्यानंतर मूर्तीचा जो भाग आहे त्यामुळे हे ब्लाऊज जे आहे ते व्यवस्थित टाकता आलं नसतं, त्यामुळे याला ना छोट्या छोट्या जसे आपण बऱ्याच वेळेस पफ स्लीव्ज जे आहे त्या शिवतो, तर त्याचप्रमाणे ह्या बाह्या बनवण्यात आल्या. तर हे आपण इथे स्टिच करू शकतो, पण हे असं देवीच्या हातातून घालता येत नाही,
त्यामुळे हे अशा मोकळ्याच ठेवल्या जातात आणि ते तुम्ही थोडं असं खोचून वगैरे घ्यायचं असतं, म्हणून हे इथं स्टिच वगैरे करत नाही. तर आता घातल्यानंतर ह्या बाह्या खूप छान आणि सुंदर दिसणार आहे. जेव्हा केव्हा माझ्याकडे या ड्रेसचा फोटो येईल तेव्हा मी तो नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. तर अशा ह्या देवीच्या ब्लाऊजच्या ज्या बाह्या आहेत त्या दिसणार आहे. तर घातल्यानंतर हे वेगळंच दिसणार आहे. तर असं हे सगळं जो सेट आहे तो त्या ताईंनी घेतलेला आहे. त्यानंतर विठ्ठलासाठी छान असा मुकुटसुद्धा त्यांनी बनवून घेतलेला आहे. आता ह्या मुकुटची जी उंची आहे ना ती थोडी जास्त आहे, म्हणजे जवळजवळ 2 इंचाची उंची आहे आणि रुंदी जी आहे तर ती थोडी कमी आहे, म्हणून याचा आकार जो आहे तो थोडा वेगळा आलेला आहे. आता उंची जर कमी असेल तर आकारामध्ये सुद्धा फरक पडतो. तर आता त्यानंतर स्वामींसाठी सुद्धा ताईंनी छान असं वस्त्र शिवून घेतलेलं आहे. हे 12 इंचाच्या स्वामींच्या मूर्तीसाठी आहे आणि छान असा ऑरेंज कलर त्या ताईंनी घेतलेला आहे आणि आजूबाजूने त्याला सुंदर असे काठ लावलेले आहे. आता हे म्हणजे आपण ज्यावेळेस धोती सेट बनवतो त्यावेळेस त्याच्यावरती शेला असतो म्हणून त्याला स्टिच वगैरे केलं जात नाही, पण वस्त्र जे असतं त्याला आपण मध्ये टाका देतो, त्यामुळे याला मध्ये मी इथे 2 ते 3 टाके दिलेले आहे जेणेकरून हे घालायला सोपं पडेल. आता सुंदर असा हा पैठणीमध्ये स्वामींसाठी वस्त्र तयार झालेला आहे आणि खरंच खूप छान दिसतं. ऑरेंज कलर आहे आणि खूप जास्त हा चमकतो, त्यामुळे दिसायला खूप छान वाटतं. आणि जेव्हा तर असं हे छान ऑरेंज कलरमध्ये आहे आणि बॉर्डरसुद्धा याची खूप सुंदर आहे. तर याच्या जागी तुम्ही आणखीन दुसरे कलरसुद्धा घेऊ शकता. पैठणीमध्ये भरपूर कलर आहे. त्यानंतर याच्यावरती ताईंनी सुंदर असा फेटा बनवून घेतलेला आहे. तर स्वामींच्या 12 इंच मूर्तीसाठी हे वस्त्र आणि हा फेटा बनवलेला आहे. तर अगदी असा हा फेटा जो आहे तो तयार झालेला आहे आणि त्याची फिनिशिंग तुम्ही बघू शकता. तर तुम्हालासुद्धा स्वामींसाठी किंवा विठ्ठल रुक्मिणीसाठी किंवा राधाकृष्णासाठी छान आणि सुंदर असे वस्त्र ऑर्डर करायचे असतील तर खाली स्क्रीनवरती तुम्हाला माझा नंबर दिसत असेल त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा आणि स्वामींसाठी सुंदर असे वस्त्र ऑर्डर करा. त्यानंतर आणखीन एका ताईंची ऑर्डर आहे. तर त्या ताईंनी स्वामींच्या 5 इंच मूर्तीसाठी छान असा धोती सेट बनवलेला आहे. तर त्यावरती सुंदर असा हा क्रीम कलरमध्ये ही धोती आली आहे आणि त्यानंतर याला मागच्या साईडने सुद्धा बघू शकता अस्तर वगैरे लावलेला आहे. त्यानंतर याच्यावरती त्यानंतर यावरती जो शेला येणार आहे तर तो छान असा लाल कलरमध्ये घेतलेला आहे आणि खूप सुंदर असा हा कलर आहे. तर याचं कॉम्बिनेशन जे आहे ते खूप छान आहे. त्यानंतर ह्यावरती त्यांनी पेशवाई बनवून घेतलेली आहे. तर पेशवाईसुद्धा नेहमीप्रमाणे बनवली आहे. तर यामध्ये तुम्ही खणमध्ये किंवा वेल्वेटमध्ये त्याचप्रमाणे अशी पैठणीमध्ये स्वामींसाठी वस्त्र पेशवाई जी आहे ती बनवून घेऊ शकता किंवा फेटेसुद्धा. तर आता ताईंनी ही पेशवाई बनवून घेतलेली आहे, त्याऐवजी तुम्ही फेटासुद्धा बनवू शकता किंवा कंथाटोपीसुद्धा बनवू शकता. तर आता तुम्हालासुद्धा स्वामींचे असे वस्त्र हवे असतील तर खाली माझा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा आणि सुंदर असे स्वामींसाठी वस्त्र ऑर्डर करा. प्रत्येक वेळेस कलर डिझाईन जे काही आहे ते सगळं थोडंफार प्रमाणात वेगळं येतं, कारण एकच पीस हे एकदाच सगळे पीस जे आहे ते आपण एकदा बनवत नाही. जशी ऑर्डर येते त्यानुसार मी ते बनवते, त्यामुळे प्रत्येक फेट्यामध्ये डिझाईन जी आहे ती थोडीफार वेगळीच असणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेस पैठणीमध्ये किंवा मग खणमध्ये किंवा वेल्वेटमध्ये कलर जे आहे ते वेगळेच येणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जो हवा त्या कलरमध्ये तुम्ही स्वामींसाठी वस्त्र बनवून घेऊ शकता. तर आता हे पैठणीमध्ये आहे, तुम्ही सुंदर असं खणमध्ये किंवा वेल्वेटमध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता. तर आजचे हे स्वामींचे वस्त्र आणि विठ्ठल रुक्मिणीचे वस्त्र तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा नक्की सांगा. चला परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.